नमस्कार मित्रांनो, टीम इन्व्हेस्टॉक्सतर्फे आपणा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. होपफुली 2026 साल हे आपणा सर्वांसाठी एक प्रॉफिटेबल वर्ष ठरावं. मित्रांनो, 2025 सालाचा जर का आपण नीट विचार करायला गेलं तर भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून अतिशय टफ असं हे वर्ष होतं. जवळपास 1,60,000 कोटींची विक्री FIAने 2025 साली केलेली आहे. तर आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बजेट 2026 हे सेंटिमेंट चेंज करण्यासाठी कितपत खरं ठरू शकतं. तर जर का आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जर का गेलं 2025 साली, तर या ठिकाणी नेमकं काय काय घडलेलं आहे. तर अर्थातच या ठिकाणी FIAने 1,60,000 कोटींची विक्री केल्यामुळं सेंटिमेंट या ठिकाणी खराब झालं. त्याचे परिणाम काय झाले तर निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास 10% करेक्ट झालेला आहे. आणि त्याचसोबत जर का आपण स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्स जर का विचार केला तर जवळपास 16 ते 25% स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये आपण पडझड झालेली अनुभवलेली आहे. तर आता या सर्व निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये कुठली पॉझिटिव्ह गोष्ट होती, तर एक या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट होती की जे काही FIIचं सेलिंग होतं तो सेलिंग या ठिकाणी DISनी पूर्णपणे ॲब्झॉर्ब केलेला आहे. SIP करण्याचा जो काही फ्लो होता, लोक या ठिकाणी जे काही SIP करत होते ते प्रमाण या ठिकाणी कंटिन्यू राहिलेलं आहे आणि या ठिकाणी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स त्या कारणामुळं हे सर्व सेलिंग ॲब्झॉर्ब करू शकलेले आहेत. त्याचसोबत इंडियन GDP देखील या ठिकाणी 7% जास्त दराने या ठिकाणी ग्रोथ रेट त्याचा कंटिन्यू ठेवू शकलेली आहे. हा एक चांगला पॉझिटिव्ह या ठिकाणी एक गोष्ट 2025 मध्ये आपण एक्सपिरियन्स केलेला आहे. तर आता या ठिकाणी FIIच्या सेलिंगच्या मागची कारणं काय होती त्याचा जर का विचार करायला गेलं तर प्रामुख्याने FIIचं सेलिंग झालेलं होतं ते या भारताच्या शेअर बाजारातून पैसा काढून US बॉन्ड्समध्ये या ठिकाणी पैसा त्यांनी डायव्हर्ट केला होता. त्याचसोबत जो काही AI बूम आलेला होता, पर्टिक्युलरली कोरिया आणि तैवानचं जे मार्केट होतं त्या कंपन्यांमध्ये भारतातून पैसा विड्रॉल करून त्या ठिकाणी गुंतवला जात होता. तर AI बूमचा भारतीय शेअर बाजाराचा अशा पद्धतीनं एक फटका बसलेला होता. त्यासोबत आणखी एक महत्त्वाचं कारण होतं की रुपयामध्ये जे काही डेप्रिसिएशन झालेलं होतं, जवळपास 90 ते 91 पर्यंत रुपया डेप्रिसिएट झालेला आपण पाहिलेला आहे. आणि या कारणामुळे देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक FIIचा आउटफ्लो एक्सपिरियन्स केलेला आहे. तर होपफुली हे सर्व गोष्टी, हे जे काही नेगेटिव्ह गोष्ट जी झालेली आहे ही या ठिकाणी कुठेतरी थांबेल, कुठेतरी स्लो डाऊन होईल आणि आता या ठिकाणी 2026च्या बजेटनंतर पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स या ठिकाणी मार्केटमध्ये येतील अशी आपण अपेक्षा करूया. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी 2026च्या बजेटच्या दृष्टिकोनातून जर का चर्चा करायला गेलं तर कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. तर प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की हे 2026चं जे बजेट आहे हे एक निगेटिव्ह सेंटिमेंट असताना या ठिकाणी सादर होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये FIAने आउटफ्लो घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात एक्झिट केलेलं आहे. तर आता या ठिकाणी 2026च्या बजेटनंतर FIA परत भारतात येतील का, हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर जर का आपण सेक्टर वाईज जर का विचार करायला गेलं तर गव्हर्नमेंट कॅपेक्स हे या ठिकाणी 10% या बजेटमध्ये वाढू शकतं. रेल्वेजला देखील एक मोठा या ठिकाणी बजेटमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. रेल्वेजमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते. ही एक सध्या मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह होप आहे आणि त्याच कारणाने का होईना सध्या RVNL आणि IRFC सारख्या ज्या काही रेल्वे काउंटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये एक चांगला बुलिश मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केलेला, अगदी बॉटम लेवलपासून एक मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश एक्सपिरियन्स आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे, बुलिश मोमेंटम एक्सपिरियन्स केलेला आहे. तर आता या पर्टिक्युलर रेल्वे सेक्टरनंतर आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या बजेटकडून अपेक्षित आहेत. तर पर्टिक्युलरली इन्कम टॅक्स रिलीफबद्दल देखील या ठिकाणी अपेक्षित आहे की या ठिकाणी एक सिम्प्लिफाईड TDS प्रोसेस असायला हवी. त्यासोबत एक पॉसिबल टॅक्स रिलीफ या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलरली 8th पे कमिशनबद्दल देखील या बजेटकडून अपेक्षा आहे. आता 8th पे कमिशनबद्दलच काय नेमकं काय, तर याच्या मागचं कारण काय की जर का लोकांच्या हातात पैसा वाढला तर कन्झम्पशन वाढेल आणि जर का कन्झम्पशन वाढलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होईल. हे एक पॉझिटिव्ह होप या ठिकाणी या बजेटकडून आहे. त्यासोबत या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आणि MSMEच्या दृष्टिकोनातून देखील एक सरकारकडून अपेक्षा आहे की या ठिकाणी त्यांना देखील त्यांच्या व्यवसायासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटकडून सपोर्ट व्हावा. त्याचसोबत या ठिकाणी क्रेडिट गॅरंटीजवरती देखील या ठिकाणी काही भाष्य गव्हर्नमेंटकडनं किंवा या बजेटमध्ये होणं अपेक्षित आहे. तर याचा सर्वांचा पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो की त्यांनी जॉब्स वाढतील, त्याचसोबत मॅन्युफॅक्चरिंग मजबूत होईल आणि डोमेस्टिक इकॉनॉमीमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ पाहायला मिळू शकते. त्याचसोबत या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि
क्लीन एनर्जीच्या बाबतीमध्ये देखील काही बजेटकडून काही घोषणा अपेक्षित आहे. पर्टिक्युलरली 4,000 कोटींची इलेक्ट्रिक व्हेकल स्कीम आणि बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वरती काही इन्सेंटिव्ज किंवा त्याच्या संदर्भातले देखील काही गव्हर्नमेंटकडून काही घोषणा होणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनात देखील या ठिकाणी या बजेटमध्ये विचार होणं हा अपेक्षित आहे. जर का या ठिकाणी R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती जर का फोकस केला गेला, त्यासोबत स्टार्टअप्स आणि IT कंपन्यावरती जर का या ठिकाणी गव्हर्नमेंटनी काही या बजेटमध्ये जर का काही फंड अलोकेट केला किंवा काही गोष्टी या ठिकाणी ठोस पावलं जर का उचलली, तर भारतीय शेअर बाजाराला देखील या ठिकाणी या पर्टिक्युलर AI वेव्हचा फायदा होताना आपण पाहू शकतो. तर ओव्हरऑल जर का बजेट ॲज पर एक्सपेक्टेशन जर का आलं, तर रेल्वेज, इन्फ्रास्ट्रक्चर, बँक्स, FMCG, इलेक्ट्रिक व्हेकल, ग्रीन एनर्जी आणि टेलिकॉम या सर्वच क्षेत्रांना या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटिमेंट देण्याचं किंवा पॉझिटिव्ह पुश करण्याचं काम गव्हर्नमेंटकडनं दिलं जाऊ शकतं. तर अशी आपण अपेक्षा करूया की बजेट ॲज पर एक्सपेक्टेशन असू शकेल. आणि जर का एक्सपर्ट्स किंवा जे काही इंडस्ट्री ॲनालिस्ट आहेत, जे काही वेल नोन एक्सपर्ट्स जर का आपण ज्यांचा विचार करायला गेलं, तर त्यांचं म्हणणं आहे की 2026 हे वन सायडेड रॅलीचं वर्ष असणार नाही आहे. तर या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी आपण एक्सपिरियन्स निश्चितपणे करू, परंतु एक स्टॉक पिकर इयर निश्चित असू शकतं. ज्या कंपन्यांमध्ये एक स्ट्रॉंग ग्रोथ आहे, ज्या कंपन्यांची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे, चांगले अर्निंग्ज आहेत, अशा कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये एक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून आपण गुंतवणूक करायला काही हरकत नाही आहे. तर 2026च्या बजेटबद्दल आपण पुन्हा देखील काही गोष्टी आपण इन्साईट्सवरती आपण चर्चा करणार आहोत किंवा जसे जसे काही न्यूज येतील त्यावरती आपण निश्चितपणे पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपण चर्चा करूया. तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणीच मी थांबवतो मित्रांनो. होपफुली तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल. जर का आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनल जर का तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.